अतिरिक्त धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2च्या मदतीने धावेचा होतो श्री गणेश. प्रथम बॅटिंग करत असताना टीम बोरिवली संघाचा. खराब सुरुवात. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. कमबॅक करावा लागेल. एकही बॉल नाहीये. 2 धावा धावफलकावरती आणि स्ट्राइक आता रोटेशन झाले. लेफ्टी बॅट्समन अनिकेतसाठी टाकलेला बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर आणि पुन्हा एकदा अवंतर धाव. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. 3 धावा धावफलकावरती. एकही बॉल प्रगतीपथावरती नाहीये आणि धावा धावफलकावरती 3. चांगली सुरुवात आहे. बोनसच्या स्वरूपात अकाउंट ओपन झाला आणि तिथून मात्र चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळत असताना. कुमारचा बॉल बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. झटका क्रमांक पहिला. मैदान सोडावं लागेल. बॅट्समन अनिकेतला पहिला झटका. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या 2 बॉलचा आपण विचार केला असेल तर लाईन लेंथ सापडत नव्हती गोलंदाज कुमारला आणि परंतु तिसऱ्या बॉल मध्ये कमबॅक करत असताना दांडी गोल केली बॅट्समन अनिकेतची आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3. 1 डाऊनच्या भूमिकेत. क्रिकेटमधील सर्वात महत्वाची भूमिका ॲज अ बॅट्समन म्हणून असेल तर 1 डाऊनची आणि त्या 1 डाऊनच्या भूमिकेत बोरिवली टीम कडून मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अभिजित हा बॅट्समन. धावा धावफलकावरती 3. 1 विकेट मैदानाच्या बाहेर. कमबॅक केलंय. कमबॅक करणं गरजेचं आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये कमबॅकिंग डिलिव्हरी हाताळणं खूप गरजेचं असतं आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना गोलंदाज कुमार एक बॉल संपलाय आणि धावा धावफलकावरती 3. दुसरा बॉल कुमारचा. लोवर फुलटॉस. मोठा फटका खेचायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आणि डॉट बॉलला धावसंख्या स्थिर 3 या धावसंख्येवरती. 2 बॉल आपण पाहिले तर गोलंदाजाने चुकी केली आणि त्यानंतर मागील 2 बॉल मध्ये कमबॅक करत असताना धावा धावफलकावरती 3. बॉल संपले 2. 1-3 अशी अवस्था. 4 ओव्हरची मॅच. P1चा षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावाने आक्रमण करण्याचा प्रयत्न बोरिवली टीमला करावा लागेल. कुमारचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या 3 या धावसंख्येवरती स्थिर. कमबॅक केलं. P1चं षटक. या षटकांमध्ये आपण सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये आक्रमण होताना पाहत असतो परंतु या 3 बॉल मध्ये आता थांबवलंय गोलंदाज कुमारनं ते बोरिवली टीमच्या अभिजितला. 2 बॉल लगातारचे डॉट. प्रेशर आहे खऱ्या अर्थानं अभिजित वरती देखील. 2 लगातारचे डॉट बॉल खेळल्यानंतर तिसरा बॉल. पुन्हा एकदा यार्कन लेंथ. बॅटची लिडिंग एज. फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षकाकडे बॉल चालला. इथे मिळेल 1 मध्ये मानावा लागेल समाधान आणि 1च्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4 धावा धावफलकावरती. संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सकाळचं हे सत्र आहे. धावा धावफलकावरती 4. बॉल देखील संपले 4. विकेट आली आणि जसे 2 डॉट बॉल आले त्यानंतरची एक सिंगल म्हणजे 3 बॉल नंतर आलेली सिंगल धावफलकाला देते आकार. कुमारचा बॉल. चांगला फटका आहे. नेत्रदीपक फटका. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि तिथे मात्र बॉल अडवला जाईल. बॉल फेकला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. 2च्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा धावफलकावरती 6. चांगला फटका होता. नेत्रदीपक फटका आपण पाहिला बॅट्समन गणेशच्या माध्यमातून. अनिकेतच्या माध्यमातून गणेश बाद झालाय. धावा धावफलकावरती स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय गणेश. अनिकेत बाद झाला. शेवटचा बॉल P1च्या षटकातील
समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे उपस्थित लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि तिथे मिळेल पुन्हा एकदा एकेरी आणि एकेरीच्या मदतीनं पहिला ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती 7 1-5-7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवस्था आपण पाहतोय टीम बोरिवली संघाची प्रथम बॅटिंग करत असताना धन्यवाद डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपला धाव फलकावरती 7-7च्या सरासरीने सुरुवात केली टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय पहिल्या षटकाचा विचार केला तर आपण पाहू शकतो या मॅच मध्ये कमबॅक करत असताना दिसला तलवडे संघ टॉस जिंकून फिल्डिंग घेतले आणि त्या निर्णयावरती चांगली कामगिरी करत असताना P1च्या षटकामध्ये गोलंदाज कुमार नंतर बॉलिंग ट्रॅक वरती क्रमांक दुसरा षटक प्रेम हा गोलंदाज सज्ज होतो युवा हा गोलंदाज युवा टॅलेंट फील्ड रिस्ट्रिक्शन समाप्त झालेत आणि त्यानंतर 5 सीमारक्षक आपण सीमालगत पाहू डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतो क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला त्यानंतर लॉंग ऑफ काऊ कॉर्नर आणि त्यानंतर कव्हर पॉइंटला अशा क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सजवलं क्षेत्ररक्षण टीम तलबडे संघानं प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर 7 धाव फलकावरती क्रमांक दुसरे षटक प्रेम ब्लॅक स्क्रीन एंडच्या दिशेनं षटक हाताळत असताना यार्कर लेन चांगला फटका होता एक्झिक्यूट करता आला नाहीये डॉट बॉलची ते सांगता डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 7 या धावसंख्येवरती थांबवलंय त्या मैदानाचा विचार करत असताना असं वाटलं होतं की धावसंख्या येतील एक बलाढ्य लक्ष्याकडे वाटचाल करताना दिसेल बॅटिंग करणारा संघ परंतु अद्याप 7 बॉल मध्ये एकही मोठा फटका नाहीये एकही चौकार एकही षटकार आपण या 7 बॉल मध्ये पाहिला नाहीये विकेट देखील सुसज्ज रीतीने आपण पाहतोय दुसरा बॉल वेगवान पद्धतीनं लेंथ वरती कंट्रोल ठेवून हाताळला बॉल गोलंदाज प्रेमनं आणि डॉट बॉलनं गेली सांगता डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर पुनश्च एकदा 7 या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये टीम तलबडे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रेमचा हा बॉल फुल टॉस बॉल चेंडू हवेमध्ये पकडला जाईल आणि फलंदाज अभिजितचा संपतोय खेळ गणेशचा संपतोय खेळ चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रेमच्या माध्यमातून आपण पाहतो टीम तलवडे संघाकडून 2 लगातारचे डॉट आणि त्यानंतर प्रेशर बिल्डअप करत असताना प्रयत्न करत असताना फलंदाज बाद विकेटचं पतन क्रमांक दुसरा धक्का लागला टीम बोरिवली संघाला प्रथम बॅटिंग करत असताना 3 बॉल 2 लगातारचे निर्धाव आणि तिसरा बॉल देखील विकेटच्या स्वरूपात प्रेमचा बॉल फुल टच फटका फसला क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत एकच धाव फलकावरती जोडली जाईल 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे जाते 8 धावा धावफलकावरती थेंबे थेंबे तलेसाच्या अशा पद्धतीने धावसंख्येला आकार देण्याचं काम आता बोरिवली टीम कडून आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती 4 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट मिळवत असताना प्रेम गोलंदाजी मार्क वरती प्रेमचा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे 7 धावसंख्येसाठी या स्पर्धेतील पहिला षटकार थँक्यू डीजे या षटकाराची नितांत गरज होती टीम बोरिवली संघाला आणि गणेशच्या बॅट मधून अभिजितच्या बॅट मधून हा षटकार आलाय 4 धावा धावफलकावरती बॅटची लीडिंग एज अंपायर कडे दाद मागण्याचा प्रयत्न इथे एक सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 या धावसंख्येवरती
दोन ओव्हर संपले. धावा फलकावरती 15 अंकावरती 2 विकेट बाद झाले टीम बोरिवली संघाचे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली. अजूनही 2 षटक बाकी असतील. या ऐकूया सुंदर संगीत डीजे मास्टर कडून. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 2 ओव्हर धावा फलकावरती आहेत 15. उर्वरित 2 षटकांमध्ये आक्रमण करावं लागेल बोरिवली टीमला. एक बॅलन्स टार्गेट सेट करायचं असेल प्रतिस्पर्धी तलवडे संघाच्या विरोधात, तर या 2 षटकांमध्ये आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल. बॅट्समन अभिजितच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील. बाहू गोलंदाजी मार्क वरती आणि पहिलाच बॉल. मोठा फटका बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मिड विकेटला येतोय. अभिजितच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आलाय. दुसरा बॉल. मोठा फटका खेचायचा प्रयत्न. संधी आहे, पकडला जाईल कॅच. आणि फलंदाज अभिजित, त्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले होते, तो फलंदाज बाद. थँक्यू डीजे. जसा षटकार आला त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज भाऊ अभिजितच्या बॅट मधून धावा येत होत्या खऱ्या अर्थानं बोरिवली टीम कडून, परंतु तो देखील बाद झालाय. नवीन बॅट्समन विवेक मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 च्या भूमिकेमध्ये. भाऊचा बॉल. हाफ टॅकर बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला आणि कॅच सुटले. कॅच ड्रॉप. लगातारचे 2 झटके देता आले असते, परंतु कॅच सुटली आणि तिथे एक रन कंप्लीट. 1च्या मदतीने धावसंख्या 22 अंकावरती. 22 रन्स ऑफ स्कोर कार्ड. 4 विकेट लॉस, 3 विकेट लॉस. टीम बोरिवली चांगली बॅटिंग आणि त्यानंतर चांगली बॉलिंग देखील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल जाईल. 1 टप्पा अखेर सीमा पार चौकार. 2 चुका करताना दिसत आहेत आपल्याला तलवडे संघाचे क्षेत्ररक्षक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थँक्यू डीजे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय भाऊ.
हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. हे क्रिकेटचं समीकरण आहे. कॅच पकडली असती तर कदाचित षटकाराचं चिन्ह आपण पाहिलं नसतं. चुकी आणि चुकी क्रिकेटमध्ये चुकीला नाहीये माफी याचे ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आपल्याकडे बॉल चेंडू हवेमध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. कमालीचा झेल टिपलाय. अंपायर डिसिजन. फिंगर गोज अप. अंपायर डिसिजन योग्य असेल त्यामुळे पंचांशी वाद आपण घालू नका. कमालीची झेल टिपले लेग स्लिपच्या या क्षेत्ररक्षकानं. खूप सुंदर झेल पकडली. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती भगवान माली माहिती पुरवत असताना 32 अंकावर. धाबा धावफलकावरती शेवटचं आणि श्लॉकचं षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 4थं षटक. प्रीतम वरती आता जबाबदारी. 3 षटकांमध्ये 32 धाबा खर्च केल्या तलवाडे टीमनं. या षटकामध्ये धाबा आल्या. तब्बल 17 धाब्यांचं षटक टाकलं गोलंदाज भाऊनं. त्यामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. त्याच परीनं धाबा धावफलकावरती 32. चौथा षटक स्लॉकचं षटक अतिशय वेगानं भन्नाट वेग होता या बॉलवरती. डॉट बॉलने केली सुरुवात प्रीतमनं. धावसंख्या स्थिर 32 या धावसंख्येवरती. उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत. स्लॉकचं षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये धाबा येणं अपेक्षित आहे टीम बोरिवली संघासाठी. प्रीतमचा बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे यष्टीरक्षकानं केली आहे चुकी. सातत्याने चुका होताना आपण पाहतो या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण करत असताना तलवडे संघाकडून या चुका अपेक्षित नाहीयेत. क्रिकेटच्या पटलावरती क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने एक अतिरिक्त धाव धावफलकावरती 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे जाते. 33 धावा धावफलकावरती. पहिला सामना आपण या स्पर्धेचा अनुभवतोय. अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. फारच नुकताच बाद झाला. त्याच्या बॅट मधून देखील 11 धावा आपण पाहिल्या. अभिजितच्या बॅट मधून देखील धावा आपण पाहिल्या. त्यानंतर कोणत्याही बॅटर्सला धावा जमवण्यासाठी साथ मिळत नाहीये. पुन्हा चेंडू हवेमध्ये. करणार नाहीये चुकी क्षेत्ररक्षक. आता फलंदाज आणखी एक बाद होईल. मैदान सोडावं लागेल बॅट्समनला. लागलाय आणखी एक धक्का टीम बोरिवली संघाला. म्हणजे 3 बॉल शिल्लक आहेत. प्रगतीपथावरती 4थं षटक आपण मार्गस्थ होत असताना पाहतोय. 3 बॉल शिल्लक आहेत. धाबा धावफलकावरती 33 अंकावर. 33च्या घरात एक टार्गेट सेट करणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीनं. 3 बॉल शिल्लक. स्लॉट मध्ये बॉल समोरच्या दिशेनं स्टेट ऑन द डाव क्षेत्र जीवाच्या आकांतानं परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. माफ करा षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्वयंसेवकाकडून विनंती येते की हा षटकार आहे. धावा धावफलकावरती 39.
फुल टॉस बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे चेंडू हवेमध्ये झेलची संधी आणि पकडला जाईल कॅच. फलंदाज आणखी एक बाद होतोय. दस्तांकोडीचे शेवटचा बॉल या इनिंग मधील घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रणव. शेवटचा बॉल बाकी आहे धाबा धावफलकावरती 39. एखादा मोठा फटका एखादा डॉट बॉल खूप काही समीकरण दडलं या बॉल मध्ये. स्लोअर वन चेंज ऑफ पेस. क्षेत्ररक्षक आहे एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 10च्या सरासरीनं 40 येणारे 24 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 24 बॉल आणि 41 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. प्रथम बॅटिंग करत असताना बोरिवली टीमनं आणि प्रथम बॉलिंग करत असताना 40 धावेपर्यंत रोखलं बोरिवली टीमला. ते तलवाडे टीमनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. आता येणारे 24 बॉल 41 धावांची गरज असेल. नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी या सुगवे आणि त्यांच्या विरोधात आंथरट आणि आज गोरसई या नावाने देखील ते खेळतील. आंथरट गोरसई अशी नेक्स्ट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू. सुगवे आणि आंथरट गोरसई दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस करण्यासाठी या. 41 धावसंख्येचं लक्ष. पहिलीच मॅच या स्पर्धेची. धाबा रोखल्या जातील की धाबा अगदी सहजरित्या गाठल्या जातील हे पाहणं खूप गरजेचं असेल. तोपर्यंत ऐकूया सुंदर ध्वनी लहरी आमच्या डीजे मास्टर कडून. जाऊया मैदानाच्या दिशेनं. 24 बॉल 41 धावसंख्येचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं रवाना होत असताना टीम तलवाडे संघाची. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये सुगवे आणि त्यांच्या विरोधामध्ये आंथरट. दोन्ही टीमच्या कॅप्टन. शेवटची विनंती टॉस करण्यासाठी. या इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करून घेऊ. हा कंपल्सरी नियम या स्पर्धेचा आहे त्यामुळे आपण या लगेच. टीम सुगवे आणि त्यांच्या विरोधामध्ये आंथरट. सुगवे टीमचा कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी आणि त्याच नंतर जाऊया मैदानाच्या दिशेनं. 24 बॉल 41चं लक्ष. P1च्या षटकामध्ये आता धावा वाचवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली तलवडे टीमच्या कुमारनं अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केला होता P1चा षटक हाताळत असताना. आणि या सत्रामध्ये देखील त्याच पद्धतीची कामगिरी करणं गरजेचं आहे.
24 बॉल 41 वाचवायचे आणि अशा पद्धतीने P1च्या षटकामध्ये कमीत कमी धावापर्यंत रोखणं प्रतिस्पर्धी संघाला या मॅच मध्ये कमबॅकिंग असेल टीम बोरिवली संघासाठी. 24 बॉल 41 धावसंख्येची गरज. पहिला बॉल ब्लॅक स्क्रीन एंड कडून अनिकेतचा पहिलाच बॉल शपलून बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय धावेचा श्री गणेशा करणारा हा चौकार. थँक्यू डुजे. मी मगाशीच म्हटलं या षटकामध्ये धावा वाचवणं गरजेचं आहे. सुखवे टीमचा कॅप्टन या लगेच आंतर टीमचा कॅप्टन आपली वाट बघतोय. पहिला बॉल धाबा फलकावरती 4. दुसरा बॉल मोठा फटका खेचायचा प्रयत्न अंपायर कडे दात. सर्व खेळाडूंकडे प्रतिसाद. अंपायरना देखील बोट उंचावला आकाशाकडे. पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती 41चा पाठलाग करत असताना पहिला धक्का लागलाय टीम तलबडे संघाला. कमांड हिसे यस. थँक्यू डीजे. धावा वाचवत असताना ब्रेक थ्रूज आणि त्यानंतर धावा जमावत असताना एखादी पार्टनरशिप हे समीकरण क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. आणि इथे दुसऱ्या बॉलमध्ये मैदान सोडावं लागलं बॅट्समननं. करण लाईक चौकार त्याच्या बॅटमधून आला. असं म्हणतात ना अति घाई संकटात नाही. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर मोठा फटका खेचायचा मानस संकटात नेऊन ठेवलं करण या बॅटरला. क्रमांक 3 बॉल बॅकफुटला जाऊन सेन्सिबल क्रिकेट एक लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक सिंपल फटका आणि तिथे मात्र एक सिंगल हे समीकरण राखणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. एखादा मोठा फटका ज्यावेळी येईल त्यावेळी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं एक सिंगल मिळवणं हे क्रिकेटमधील महत्वाचे लक्षण आहेत. 5 धावा फलकावरती. स्लॉट मध्ये बॉल P1चा षटक एक टप्पा केर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल. अभिजितच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये तो हा चौकार. नऊ धावा धाव फलकावरती. चेंडू हवेमध्ये झेलची संधी. गोल्डन चान्स ऑफ दिस मॅच. आणखी एक धक्का. दुसरा धक्का लागलाय टीम तलबडे संघाला.
तलवडे संघाचा. एकोणीसावा धाव फलकावरती. कमबॅक केलं. मी मगाशीच म्हटलं की ब्रेक थ्रूची गरज आहे या टीमला आणि तो ब्रेक थ्रू मिळवत असताना पारस आपल्या टीमसाठी. 4 बॉल संपलेत आणि धाव फलकावरती 19. एक षटकार आला या षटकामध्ये आणि तब्बल 1 विकेट देखील मिळवलाय पारस या गोलंदाजानं. धाव फलकावरती 19. 22 ची गरज आहे. 14 बॉल 22 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. भारतचा बॉल आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वारंवार मोठे फटके खेचायचा प्रयत्न करतायत टीम तलवडे संघाच्या बॅटर, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तितका प्रमाणे होत नाहीये आणि डॉट बॉल धावसंख्या स्थिर 19 या धावसंख्येवरती. 5 बॉल 19 धाबा धाव फलकावरती. 6 धाबा खर्च केल्यास 5 बॉल मध्ये पारस या गोलंदाजानं एक कमबॅकिंग डिलिव्हरीज हाताळत असताना सातत्यानं दुसऱ्या बॉल मध्ये षटकार आणि त्यानंतर लगातार ते 3 बॉल 2 डॉट बॉल आणि 1 विकेटच्या समाप्तीनंतर 3 लगातारचे निर्धाव बॉल. हा बॉल मोठा फटका. एलिमिनेशन प्रॉपर. टायमिंग देखील झुललाय. बॉल सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. 7 धावसंख्येसाठी येतोय हा उत्तुंग असा षटकार. थँक्यू डिझाईन. त्यानंतर आदरणीय चंद्रकांतजी बबन जाधव यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. त्यानंतर अंजपगावचे ग्रामस्थ कोणी उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती की आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि त्यानंतर धारेवाडीचे आमचे ग्रामस्थ यांना देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. क्रमांक 3 षटक. विवेक चांगला फटका. नेत्रदीपक फटका. डीप पॉइंटला बॉल जाईल. एक टप्पा अखेर सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. थँक्यू डिझाय. काय कमालीचा फटका आहे भाऊच्या बॅट मधून डीप पॉइंटला अफलातून फटका. नेत्रदीपक फटका आपण पाहिला असेल 4 धावसंख्येसाठी आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या तब्बल 29 च्या घरामध्ये. बाराची गरज आहे. 11 बॉल शिल्लक. अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न करायचा होता भाऊला परंतु थांबवलं बॅट्समन विनोदनं. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येवरती खेळतो विनोद. त्याला देखील माहिती आहे मॅच मध्ये आपण पुढे सरसावलं आणि अशा पद्धतीने 1च्या मदतीने धावसंख्या 30 या अंकावरती. 11 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10. करायच्यात 11. विवेकचा बॉल चांगला फटका. गॅप मध्ये बॉल आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅट षटकार.
5ची गरज आहे उर्वरित बॉल शिल्लक आहेत 9. चांगला फटका आहे माधव सौंदर्य आधी आक्रमक नंतर क्लास बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार चौकार. थँक्यू डुजर्स. स्कोर आर लेवल. 1 धावसंख्येची गरज आहे. धाव फलकावरती तब्बल 40 अंकावरती. काय कमालाची इनिंग पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये विनोद 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं चांगली इनिंग आपल्या टीमसाठी. चांगला फटका विजयी फटका येईल विनोदच्या बॅट मधून. कमालीची इनिंग. सामना जिंकलाय सहजरित्या टीम तलवाडे संघानं. तलवाडे संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यानंतर गोड गोड कौतुक टीम बोरिवली. वेल प्लेड टीम. नेक्स्ट मॅच सुखबे आणि त्यांच्या विरोधात अंथरट. सुखबे टीम आपण आपला डिसिजनावरती आपण अंमलबजावणी करायची. दोन्ही टीमच्या